ठिकाणी विनंती करतो की आमच्या ह्या शेतकरी बांधवांच्या व्यथा पण तुम्ही एकदा त्या लाईव्ह करून दाखवा, म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही कसं जगतो या ठिकाणी. कारण आता अनेक वक्त्यांनी अनेक लोकांनी विषय मांडले, हे त्यांचे ते पोट तिडकीचे विषय होते साहेब. म्हणजे रोज जगतात ते. तुम्ही अधिकारी आहात, कर्मचारी आहात, वनमंत्री असेल, कुणी असेल, हे फक्त ऑफिस मध्ये बसून ऑपरेटिंग करता तुम्ही, पण प्रत्यक्षात इथं काय चाललंय याचा ताळमेळच नाहीये. म्हणजे आपण मी काल आपल्याशी बोललो, अनेक शेतकऱ्यांशी मी बोलतोय 8-10 दिवस, तर यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये भरपूर विसंगती आहे. ती का आणि कशासाठी? एक तर आम्हाला यातून असं दिसतंय की तुम्हाला ही गावं आमची खालची वन्य प्राण्यासाठी संरक्षित करून आम्हाला इथून घालवायचा तुमचा प्रयत्न आहे. मात्र हे डोक्यात न काढा, हे आम्ही कधी पण शक्य होऊ देणार नाही. आम्ही तुम्हाला घालू, पण आम्ही इथून जाणार नाहीये. जेवढे गेले तेवढे गेले. या धरण क्षेत्रामध्ये लोक गेली, त्यांचं अजून पुनर्वसन झालेलं नाही. खाली लाभ क्षेत्रामध्ये त्यांचं अजून पुनर्वसन होत नाहीये. आज मंदूरचा प्रश्न तसाच पडलाय, आज उकुळचा प्रश्न तसाच पडलाय. आणि तुम्ही ही आपत्ती आमच्यावर आणून बसवलेली आहे. ही आपत्ती आहे साहेब. जसं पूर येतो आमच्याकडे, जसं हादरा येतो, अनेक गोष्टीची आपत्ती येतात, वादळ येतात, तशी ही प्राण्यांची, जंगली प्राण्यांची आपत्ती आहे. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता की आमचे प्राणी नाहीयेत. काल पाटील साहेब आम्ही यांच्याशी चर्चा केली, तर म्हटले हे आमचं क्षेत्र आहे, खाली असणारे प्राणी आमचे नाहीयेत. आले कुठून साहेब? मी इथला, माझा जन्म झाला, या 80 वर्षाची लोक आहेत, काय काय एवढी लोक आहेत, यांनी आजपर्यंत खालची लोकांनी गवा कधी बघितला नव्हता साहेब. गवा फक्त आम्ही ऐकून होतो, उदगिरीच्या जंगलात गेलं की गवा दिसतो, एवढंच आम्हाला माहित होतं. पण आमच्या शेतात गवा हा आला कुठून? पैदा झाला का? तिथं जन्माला आला का? आज तुम्ही अनेक वाघ आणून सोडले. वाघ आणण्यापूर्वी तुम्ही इथलं जे जंगल आहे ते तिथल्या अधिकाऱ्यांनी योग्य आहे की नाही पाहिलं का? त्या वाघाला इथं पुरेसं खाद्य आहे का पाहिलं का? जेव्हा इथं वाघ येईल त्यावेळेला इथले प्राणी इथंच राहतील का, ही व्यवस्था केली का? त्यासाठी कुंपण घेतलं का? तुमच्या वाघाच्या भीतीमुळे सगळे प्राणी आज आमच्या शेतात आहेत. करणार काय आम्ही? म्हणजे तुम्हाला प्राण्यांपेक्षा माणसं महत्वाची वाटत नाहीयेत. माणसांचा जीव महत्वाचा नाहीये. वकील साहेब आहे तिथं सांगा त्यांना कायदा. प्राणी महत्वाचा का माणूस महत्वाचा? पहिला मानव महत्वाचा, आणि मग तुमचे प्राणी असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील. जर मानवच सुरक्षित नाही तर काय करायचं आम्हाला जंगल? काय करायचं आम्हाला प्राणी? कशाला पाहिजे आम्हाला चांदोली अभयारण्य? कशाला पाहिजे आम्हाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प? आम्हाला उद्रेक करायला लावू नका. आमच्या मित्रांनी किंवा अनेक वक्त्यांनी सांगितलं, आम्ही बंडाच्या तालुक्यातला आहे. 82चं बंड इंग्रजाच्या काळात पहिलं आमच्या तालुक्यानं केलं होतं. जसं त्यावेळेला